तुम्हालाही माझ्यासारखंच वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडतात का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. या नारळी पौर्णिमेला नारळी भात तर बनवाच, पण त्यासोबत हा नारळाचा रंबा रस नक्की ट्राय करून बघा. खोवलेला नारळ, केळ आणि साजूक तूप हे तिघांचं भन्नाट कॉम्बिनेशन. बनवायला अगदी सोप्पा आणि चवीला एकदम मस्त. आणि अशाच वेगळ्या आणि सोप्या रेसिपीसाठी पटकन मला सबस्क्राईब करा. हे सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे आणि त्यामुळे मी नवीन नवीन रेसिपी टाकल्या की त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येतील. नमस्कार, मी संजना स्वादिष्ट किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रंबारस. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धी वाटी खोवलेला नारळ, 2 चमचे खिसलेला गूळ. इथे मी 2 चमचे दूध घेतले, तूप 1 मोठा चमचा, वेलची पूड, केशर, काही ड्राय फ्रुट्स ते मी इथं कट करून घेतलेत आणि 2 केळी. सगळ्यात पहिल्यांदा इथे एका कढईमध्ये तूप घालायचं. तूप व्यवस्थित गरम झालं की त्यात खोवलेला नारळ घालायचा. आता खोबरं छान भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. इथे आपल्याला सगळ्यात एक टीप लक्षात घ्यायची आहे. खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपण त्यात जेव्हा केळ मिक्स करतो तेव्हा मिश्रण जास्त पातळ होत नाही. त्यामुळे खोबरं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं, छान कोरडं आणि त्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत. 1.5 ते 2 मिनिटांमध्ये खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. आता आपण याच्यामध्ये ऍड करूया केळीचे काप. इथे अर्धा वाटी खोवलेल्या नारळासाठी मी 2 केळी वापरली आहेत. आता ती केळी ही व्यवस्थित आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ. केळी थोड्या वेळाने छान मऊ पडतात, त्यामुळे आपण व्यवस्थित हलवून त्याला मिक्स करत राहायचं. अशा पद्धतीने केळीचे काप खोबऱ्यामध्ये स्मॅश करायचे. तुम्हाला जर का ही व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत असेल आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे मी अशा नवनवीन व्हिडिओ टाकल्या की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि त्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत. केळी घातल्यानंतर साधारण 2.5 ते 3 मिनिटं परतल्यानंतर केळी आणि खोबरं छान एकजीव झालंय. आता आपण यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स ॲड करू. ड्रायफ्रुट्स ॲड करताना आपण ते डायरेक्ट यामध्ये घालणार नाहीये. मिश्रण थोडंसं बाजूला घेऊन मध्ये तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत. त्यामुळे ड्रायफ्रुट्स छान क्रंची लागतात आणि त्याला सुंदर असा तुपाचा फ्लेवर येतो. आता हे सगळे व्यवस्थित थोडे तुपामध्ये फ्राय करून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. मिश्रण सगळं एकजीव झाल्यानंतर आपण आता यात ॲड करूया गूळ. गूळ हा केळीच्या गोडव्यानुसार ॲड करायचा. जर का तुमची केळी जास्त पिकलेली असतील आणि जास्त गोड असतील तर गूळ नाही घातला तरी चालतो. गूळ हा टोटली ऑप्शनल आहे. जर केळ्यांना थोडासा आंबटपणा असेल तर आपण थोडा गूळ ह्यात ॲड करू शकतो. इथे मी 2 चमचे खिसलेला गूळ घेतलाय. थोडा थोडा याच्यामध्ये आता तो ॲड करणार आहे. आता मी राहिलेला गूळही ॲड करणार आहे आणि तोही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये ॲड करूया दूध. इथे मी 1 चमचा दूध तर 1 चमचा दुधाची साय घेतली. दुधाच्या साईमुळे मिश्रणाला छान खव्यासारखी टेस्ट येते. आणि आता यात ॲड करूया 4 ते 5 केशर काड्या आणि सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. आता हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत त्याला परतत राहायचं. हे छान परतत राहिल्यानंतर त्याचा ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि संपूर्ण मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतो. काय मग,
या नारळी पौर्णिमेला नारळी भातासोबतच हा पारंपरिक रंबा रस पण ट्राय करणार ना? आणि कमेंट करून मला कसा झालाय हे नक्की कळवा. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलवरती नारळी भाताची रेसिपी अवेलेबल आहे, तर ती पण एकदा नक्की बघा. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नारळी भाताची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तर एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्ही इथे बघू शकता खोबरं, केळ, गूळ छान एकजीव झालाय आणि छान आता त्याचा गोळा पण तयार होतोय. म्हणजे आपला रंबारस रेडी आहे. तसेच तुम्ही बघू शकता ह्याला छान चकाकी पण आलेली आहे. आता सगळ्यात शेवटी ज्याच्याशिवाय गोडाचा पदार्थ पूर्ण होत नाही, अशी वेलची पूड यामध्ये मिक्स करू. इथे मी एक छोटा चमचा वेलची पूड घेतलीये. आता हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वेलची पूड घातल्यानंतर अर्धा मिनिट आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे झटपट पटापट होणारा आपला रंबारस रेडी आहे. हा रंबारस आपण जेवणासोबत किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व करू शकतो. कशी वाटली तुम्हाला ही थोडी वेगळी पण पारंपरिक रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी संजना स्वादिष्ट किचनला पटकन सबस्क्राईब करा. तसेच येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये मी बाळंतणीचा आहार ही सिरीज घेऊन येते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा.